Good morning students. Welcome in the video number 7 of chapter number 4 Geometric Construction Math paper 2 of class 10th. सहाव्या व्हिडिओमध्ये आपण टँजंट कशी काढायची म्हणजे दिलेला बिंदू जर वर्तुळावर असेल तर केंद्राचा उपयोग करून आणि केंद्राचा उपयोग न करता स्पर्शिका कशी काढायची ती पाहिलं आपण. त्याचबरोबर दिलेला बिंदू जर वर्तुळाच्या बाह्य भागामध्ये असेल तर स्पर्शिका कशी काढायची ते पण आपण पाहिलं होतं. आता त्या पॉईंटवर आधारित प्रॅक्टिस सेट 4.2 आहे, त्याच्यातले काही एक्झाम्पल आपण घेणार आहोत. पहिलं एक्झाम्पल आहे कन्स्ट्रक्ट अ टँजंट टू अ सर्कल विथ सेंटर P अँड रेडियस 3.2 सेंटीमीटर ॲट एनी पॉईंट M ऑन इट. P केंद्र असलेलं 3.2 त्रिज्येचं वर्तुळ काढायचं आहे आणि त्या वर्तुळावर M बिंदू घ्यायचा आहे आणि M बिंदूमध्ये त्या वर्तुळाला स्पर्शिका काढायचा आहे. यासाठी फर्स्ट वी हॅव टू टेक अ पॉईंट. नेम दिस पॉईंट P. दिस इज द सेंटर ऑफ द सर्कल. नाउ टेक द कंपास. Take the distance between the two legs compass. Radius is 3.2 centimeter. Take the distance 3.2 सेंटीमीटर 3.2 सेंटीमीटर डिस्टन्स घ्या. पुट द सेंटर ऑफ द पुट द स्टील पॉइंट ॲट पॉइंट P वर ठेवा अँड ड्रॉ अ सर्कल ऑफ रेडियस 3.2 सेंटीमीटर. तर या पद्धतीने 3.2 सेंटीमीटर त्रिज्येचं वर्तुळ काढायचं आहे. Now take the scale and draw a ray such that the ray passes through the point P and intersect the circle. एक किरण काढायचा आहे, तो किरण केंद्रबिंदू P मधून गेला पाहिजे आणि वर्तुळाला छेदला पाहिजे. Now at which the ray intersect the circle, name this point M. तर या बिंदूला आपण M नाव देऊ आणि रेडियस इथं लिहूत आपण मधल्या साईडला 3.2 सेंटीमीटर रेडियस लिहायचं आहे. नाउ टेक द कंपास. कंपास घ्यायचं आहे. कंपासचं स्टील पॉईंट M वर ठेवा. पुट द स्टील पॉईंट ॲट पॉईंट M. टेक सम डिस्टन्स बिटवीन द टू लेग्स. थोडं अंतर घ्यायचं आहे. ड्रॉ वन आर्क टू द लेफ्ट साइड ऑफ पॉईंट M. वन आर्क टू द राईट हँड साइड ऑफ द पॉईंट M बिंदूच्या उजव्या बाजूला आणि डाव्या बाजूला एक कंस काढायचं आहे. आता थोडं अंतर वाढवून घ्यायचं आहे. थोडं अंतर वाढवल्यानंतर डावीकडील कंसावर ठेवायचं आहे अँड ड्रॉ अ आर्क अबाव द पॉईंट M and below the draw the arc below the point M. च्या वरच्या बाजूला एक कंस काढायचा आहे, च्या खालच्या बाजूला एक कंस काढायचा. डू नॉट चेंज द डिस्टन्स बिटवीन द टू लेग्स. अंतर बदलू न देता पुट द स्टील पॉईंट टू द राईट हँड साइड आर्क. उजव्या साईडला जी आर्क काढली त्याच्यावर ठेवायचा आहे. नाउ ड्रॉ टू आर्क्स सच दॅट द टू आर्क्स इंटरसेक्ट फर्स्ट टू आर्क्स. तर पहिल्या दोन कंसाला छेदणाऱ्या दोन कंस काढून घ्यायचे. नाउ टेक द स्केल. पट्टी घ्यायचं आहे. पट्टी घ्यायचं आणि कंसाचे छेदन बिंदू आणि M मधून जाणारी एक रेषा काढायचं आहे. ड्रॉ अ लाईन सच दॅट द लाईन पासेस थ्रू द इंटरसेक्शन पॉईंट्स ऑफ द आर्क अँड द पॉईंट M. या पद्धती रेषा काढून घ्या. शो ॲरो हेड ऑन बोथ द साइड. नेम द लाईन L. इथं नाव L द्यायचं आहे. आता आपल्याला माहिती आहे की टँजंट परपेंडिक्युलर टू रेडियस. त्रिज्या ही स्पर्शिकेला लंब असते, हा गुणधर्म आहे. म्हणून या ठिकाणी काटकोन दाखवायचा आहे आतल्या बाजूला, बाहेरच्या भागात दाखवू नका. सो दिस इज अ टँजंट टू द सर्कल थ्रू द पॉईंट M. तर या पद्धतीनं M बिंदूमधून आपल्याला P केंद्र असलेल्या वर्तुळाला स्पर्शिका काढता येते. एक्झाम्पल 2 जे आहे ते याच पद्धतीमध्ये आहे. दुसरं तुम्ही घरी सोडवायचं आहे. एक्झाम्पल नंबर मी 3 घेतोय. एक्झाम्पल नंबर 3. Draw a circle. Draw a circle with of radius 2.7 centimeter. Full stop. Draw
draw a tangent to the circle at any point on it without using the center. दुसरं जे एक्झाम्पल आहे, या ठिकाणी आपल्याला वर्तुळ काढायचं आहे, 2.7 सेंटीमीटर त्रिज्या असेल वर्तुळ काढायचं आहे. केंद्राला नाव दिलेलं नाहीये, कुठलेही घेऊ शकताय. ड्रॉ टँजंट टू द सर्कल ॲट एनी पॉईंट ऑन इट. वर्तुळावरील कोणत्याही एका बिंदूतून त्या वर्तुळाला स्पर्शिका काढायचा, तो पण बिंदू दिलेला नाही, आपण कोणतेही नाव घेऊ शकताय. विदाऊट युजिंग सेंटर, केंद्राचा उपयोग करायचा नाहीये. या ठिकाणी आपण केंद्राचा उपयोग केलेला होता, इथं केंद्राचा उपयोग करायचा नाही. पहिले एक पॉईंट घेऊत आपण या ठिकाणी. फर्स्ट टेक अ पॉईंट, नेम दिस पॉईंट ओ, याला नाव देऊत ओ. आता काय करूत आपण, कंपॉसमध्ये 2.7 सेंटीमीटर त्रिज्या घेऊत. आता मी दुप्पट घेतो या ठिकाणी. 2.7 सेंटीमीटर त्रिज्या घ्या. नाव पुट द स्टील पॉईंट ॲट पॉईंट ओ, ओवर ठेवायचं आहे. अँड ड्रॉ अ सर्कल. या पद्धतीमध्ये वर्तुळ काढून घ्यायचं 2.7 सेंटीमीटरचं. आता वर्तुळावर कुठेही एक बिंदू घ्यायचा आहे. या ठिकाणी एक बिंदू घेतोय मी, याला नाव देतोय पी. आता केंद्राचा उपयोग करायचा नाहीये, सेंटरचा उपयोग करायचा नाही, म्हणून काय करूत आपण, आतल्या बाजूला एक त्रिकोण काढून घेऊत. या पद्धतीनं एक त्रिकोण काढून घ्या आतल्या बाजूने. ह्याला नाव देऊत आपण, इथं क्यू, इथं आर घेऊत. आपलं लक्षात ठेवायचं आहे, पीच्या ठिकाणी स्पर्शिका काढायचं आहे. आता कंपॉस घ्यायचं आहे. कंपॉस घेऊन कंपॉसमध्ये थोडं अंतर घ्या. स्टील पॉईंट पी क्यूवर तरी ठेवा किंवा आरवर तरी ठेवा. मी क्यूवर ठेवतोय थोडं अंतर घेऊन. आणि त्रिकोण पी क्यू आरच्या पी क्यू आणि क्यू आर या दोन्ही बाजूला छेदणारा एक कंस काढतोय. ड्रॉ अ आर्क सच दॅट द आर्क इंटरसेक्ट द साइड पी क्यू अँड साइड क्यू आर. डो नॉट चेंज द डिस्टन्स. अंतर बदलू न देता पुट द स्टील पॉईंट ॲट पॉईंट पी. पीला पी मधून आपल्याला टँजंट काढायचं आहे, पी वर ठेवायचं आहे. अँड ड्रॉ द आर्क सच दॅट द आर्क इंटरसेक्ट द साइड पी आर अँड द सर्कल. पी आरला बाजू पी आरला आणि कंसाला छेदणारा एक कंस काढून घ्यायचा इन दिस वे. या पद्धतीने काढून घ्यायचं आहे. काढल्यानंतर आता कंपॉसमध्ये हे अंतर घ्यायचं आहे. सो पुट द स्टील पॉईंट हिअर अँड टेक दिस डिस्टन्स. हे अंतर घेऊत. हे अंतर घेतल्यानंतर आता या कंसावर ठेवायचा स्टील पॉईंट. इथं ठेवला आणि याला छेदणारा कंस काढून घेऊत. या पद्धतीने कंस काढायचं आहे. काढल्यानंतर नाव टेक द स्केल and draw a line such that the line passes through the point P and the intersection point. या कंसाच्या छेदन बिंदू मधून आणि P मधून जाणारी रेषा काढूत. Name this line EL, small EL. So line EL is a tangent at point P without using the center of the circle. तर रेषा EN ही P बिंदू मध्ये वर्तुळाला स्पर्शिका आहे. आता या ठिकाणी एक काम करायचं राहिलंय. आपण या ठिकाणी त्रिज्या लिहित वर्तुळाची, तर OP हा सेगमेंट काढून घ्यायचंय आणि याची रेडियस लिहूत वर्तुळाची.
2.7 centimeter. In this way we can construct the tangent to the circle. Now example number 4. Example number now 4. चौथं उदाहरण. Draw a circle of radius. Draw a circle of radius 3.3 centimeter. Draw a chord, draw a chord PQ of length 6.6 centimeter. Full stop. Draw tangents to the circle at points P and Q. Write your observation about the tangents. आता या ठिकाणी आपल्याला 3.3 सेंटीमीटर त्रिज्या असलेलं वर्तुळ काढायचं आहे. इथं सुद्धा केंद्राला नाव दिलेलं नाही, आपण मनानं कुठलंही नाव देऊ शकताय. ड्रॉ अ कॉर्ड PQ ऑफ लेंथ 6.6 सेंटीमीटर. त्या वर्तुळामध्ये PQ ही जीवा 6.6 सेंटीमीटरची काढायचं आहे. ड्रॉ टँजंट टू द सर्कल ॲट पॉईंट P अँड Q. त्या जी कॉर्ड आपण मध्ये काढणार आहोत त्याच्या P आणि Q या दोन्हीही ठिकाणी आपल्याला स्पर्शिका काढायचे आहेत. राईट युअर ऑब्झर्वेशन अबाउट द टँजंट. तर त्या स्पर्शिकेबद्दल आपल्याला त्याचं माहिती लिहायचं आहे. तर सुरुवातीला आपण काय करू, 3.3 सेंटीमीटरचं वर्तुळ काढू, त्रिज्या असलेलं वर्तुळ घेऊत. सो टेक अ पॉईंट, इथे एक बिंदू घेऊत, ह्याला नाव देऊत आपण O, केंद्राला नाव देऊ सेंटरला O. आता काय करा, कंपॉस घ्या, कंपॉसमध्ये 3.3 सेंटीमीटर अंतर घ्या. centimeter. Take the distance between two legs 3.3 centimeter. Put the steel point at point O. वर ठेवा and draw a circle of radius 3.3 centimeter. हे वर्तुळ काढून घेतल्यानंतर आता या वर्तुळामध्ये आपल्याला जीवा काढायचा आहे PQ. तिची लेंथ दिली 6.6 सेंटीमीटर. तर काय करू, या ठिकाणी एक बिंदू घेऊत. टेक अ पॉईंट ऑन द सर्कल, नेम दिस पॉईंट P, ह्याला नाव देऊत P. परत कंपॉस घ्यायचा. आता वर्तुळामध्ये आपल्याला जीवा काढायचा आहे PQ 6.6 सेंटीमीटरची. पट्टीने काढू नका या पद्धतीने. तर कंपॉस घ्या, कंपॉसच्या दोन्ही पायामध्ये 6.6 सेंटीमीटर अंतर घ्या. टेक द डिस्टन्स बिटवीन द टू लेग्स 6.6 सेंटीमीटर. P ज्या ठिकाणी आपण पॉईंट लिहिला आहे तिथं स्टील पॉईंट ठेवा आणि पेन्सिलचा पॉईंट कुठं पडतो तो पहा. तर या ठिकाणी होतो इंटरसेक्ट, या ठिकाणी खून करूत आपण, या पद्धतीने आर्क काढूत. ॲट विच द आर्क इंटरसेक्ट द सर्कल, नेम दिस पॉईंट, याला नाव देऊत आपण Q. and draw the segment PQ. अंतर चुकलेलं आहे.
PQ बरोबर. इथं Q, इथं Q का असं डायमीटर, कारण रेडियस 3.3 मीन्स 6.6, म्हणजे दुप्पट जर केली रेडियसच्या तर आपल्याला 3.3 × 2 केलं तर काय होतं 6.6, म्हणजे PQ ही काय असेल या ठिकाणी डायमीटर असणारी. तर ती डायमीटर PQ डायमीटर आहे, लक्षात ठेवायचं आहे. त्याच्यानंतर आता आपल्याला दोन्हीही बाजूमधून तुम्हाला या ठिकाणी एकतर तुम्ही विदाऊट युजिंग सेंटर किंवा विदाऊट युजिंग सेंटर ऑफ द सर्कल दोन्हीही पद्धतीने तुम्हाला काढता येईल. तर आपण विदाऊट युजिंग सेंटर ऑफ द सर्कल काढू. यासाठी इकडे एक बिंदू घ्या कुठेतरी या ठिकाणी खालच्या साईडला, याला नाव देऊया R. R दिल्यानंतर ही त्रिकोण आतल्या बाजूला काढून घेऊत आपण. या पद्धतीने त्रिकोण काढून घ्या. नाव कंपास घ्या, स्टेल पॉइंट R वर ठेवूत. आता विदाऊट युजिंग सेंटर न करतोय आपण, तर थोडं अंतर घेऊत आणि PR आणि QR ला छेदणारा कंस काढून घेऊत. या पद्धतीनं काढल्यानंतर अंतर बदलू न देता P वर ठेवूत. P वर ठेवल्यानंतर PQ ला छेदणारा आणि या वर्तुळाला छेदणारा एक कंस काढूत या टाईपमध्ये. तसंच अंतर बदलू न देता Q वर ठेवूत आणि वर्तुळाला आणि PQ सेगमेंटला जोडणारा रेषाखंड काढूत, कंस काढूत, सेगमेंट नाही. या पद्धतीने काढून घेऊत. आता कंपासमध्ये तर हे अंतर घेऊत आपण, कंसातलं हे अंतर घेतलं. आता अंतर घेतल्यानंतर इथं Pचा आपला टँजंट काढायचं, तर या ठिकाणी ठेवूत आणि याला छेदणारा एक कंस काढूत. इकडच्या Qला काढायचा आहे म्हणून या दुसऱ्या कंसाच्या PQला छेदणाऱ्या बिंदूवर ठेवूत आणि याला छेदणारा एक कंस काढूत. आता पट्टी घ्या. पट्टी घेऊन काय करा, छेदन बिंदू आणि P मधून जाणारी रेषा काढा. याला नाव द्या L, नेम द लाईन L. तसंच Q आणि या कंसाच्या छेदन बिंदूमधून जाणारी रेषा काढून घ्या. Show arrowhead on both the side. Name this point M. आता नीट जर ऑब्झर्व केलं आपण तर लाईन L इज टँजंट टू द सर्कल ॲट पॉइंट P अँड लाईन M इज टँजंट टू द सर्कल ॲट पॉइंट Q. व्हेन वी ऑब्झर्व दॅट द टँजंट L अँड M आर पॅरलल टू इच अदर. ह्या समांतर आहेत. समांतर येण्याचं कारण काय, तर PQ जी कॉर्ड आहे ती डायमीटर आहे, म्हणजे PQ हा व्यास आहे. व्यास असल्यामुळे काय होतं, येणाऱ्या ज्या P आणि Q मधून येणाऱ्या ज्या टँजंट्स आहेत ही परस्परांना समांतर असतात. म्हणून खाली एक वाक्य लिहायचं आहे, हिअर टँजंट M पॅरलल टँजंट M, टँजंट L पॅरलल टँजंट M. आता येण्याचं कारण लक्षात ठेवायचं आहे की PQ ही डायमीटर आहे, PQ हा व्यास आहे. व्यास कशावरून आला की रेडियस 3.3 होतं आणि कॉर्डची लेंथ होती 6.6, म्हणजे दुप्पट आहे. दुप्पट असेल, डायमीटर इज ट्वाइस द रेडियस. व्यास हा त्रिज्येच्या दुप्पट असतो हे आपल्या सर्वांना माहिती आहे. म्हणून PQ ही डायमीटर जर असेल तर या P आणि Q मधून जाणारे जे स्पर्शिका आहेत त्या परस्परांना लंब असतात, हे लक्षात ठेवायचं आहे. नेक्स्ट एक्झाम्पल नंबर 5. Number 5. Draw a circle with radius. Draw a circle
with radius 3.4 centimeter, full stop. Draw a chord mm of length 5.7 centimeter in it construct tangents at point M and N to the circle. आता या ठिकाणी आपल्याला वर्तुळ काढायचं आहे. त्रिज्या 3.4 सेंटीमीटर आहे. केंद्राला नाव दिलं नाही, आपण द्यायचं आहे. ड्रॉ अ कॉर्ड एम एन ऑफ लेंथ 5.7 सेंटीमीटर. आता या ठिकाणी रेडियस 3.4 सेंटीमीटर आहे. इंटू 2 केलं 8 6.8 ही डायमीटर झाली. कॉर्डची लेंथ काय दिली 5.7 सेंटीमीटर, म्हणजे एम एन ही डायमीटर नाही आहे, कॉर्डच राहील. आणि एम आणि ते कॉर्ड काढायच्या वर्तुळामध्ये आणि एम आणि एन बिंदूमध्ये आपल्याला त्या वर्तुळाला टँजंट काढायचा आहे. सो टेक अ पॉइंट O is the center of the circle. Now take the scale, take the distance between the two legs 3.4 centimeter. दुप्पट घेतोय मी आता या ठिकाणी. Draw a circle. वर्तुळ काढलं. आता कॉर्ड काढायचं आहे आपल्याला मध्ये. कॉर्ड काढायचं आहे 5 एम एन ही कॉर्ड घ्यायचं आहे. इथं एक पॉईंट घेतोय एम. आता एम एनची लेंथ दिली 5.7 सेंटीमीटर. कंपॉस घ्यायचं आहे. कंपॉसच्या दोन्ही पायामध्ये 5.7 सेंटीमीटर अंतर घ्यायचं आहे. याचा टेक द डिस्टन्स बिटवीन द टू लेग्स 5.7 सेंटीमीटर. पुट द स्टील पॉईंट ॲट पॉईंट एम वर ठेवा आणि पेन्सिलचं टोक वर्तुळाला कुठं छेदतं ते पहा. ज्या ठिकाणी एक आर्क काढून घ्या. ड्रॉ अ आर्क ॲट विच द आर्क इंटरसेक्ट द सर्कल. नेम दिस पॉईंट एम. याला नाव द्या एन. नाव ड्रॉ द कॉर्ड एम एन. ही एम एन कॉर्ड काढून घ्या. राईट डाऊन द मेजर ऑफ द कॉर्ड 5.7 सेंटीमीटर. आता आपल्याला या ठिकाणी यम आणि एन बिंदूमध्ये आपल्याला वर्तुळाला स्पर्शिका काढायत. विदाऊट युजिंग सेंटर ऑफ द सर्कल काढूत आपण. सो ड्रॉ अ ट्रायंगल इनसाइड द सर्कल. वर्तुळाच्या अंतर्भागात एक त्रिकोण काढून घ्या. याला नाव देऊत आपण इथं एल. नाव टेक द कंपॉस. कंपॉस घ्या. कंपॉसचं स्टील पॉईंट एम वर ठेवा, एल वर, आणि थोडं अंतर घ्या. आता हे अंतर घेतलं की 3 कंस मारेपर्यंत बदलायचं नाही. ड्रॉ अ आर्क सच दॅट द आर्क इंटरसेक्ट साईड एल एम अँड साईड एल एन. तर बाजू एल एमला आणि बाजू एल एनला छेदणारा एक कंस काढून घेऊत. या पद्धतीने अंतर बदलू न देता, डू नॉट चेंज द डिस्टन्स बिटवीन द टू लेग्स. पुट द स्टील पॉईंट ॲट पॉईंट एम वर स्टील पॉईंट ठेवा आणि बाजू एम एन आणि वर्तुळाला छेदणारा एक कंस काढून घ्या.
डू नॉट चेंज द डिस्टन्स, पुट द स्टील पॉईंट ॲट पॉईंट एन वर ठेवा. एनला आणि वर्तुळाला छेदणारा एक कंस काढून घ्या. ड्रॉ आर्क सच दॅट द आर्क इंटरसेक्ट द साइड एन अँड द सर्कल. एवढं केल्यानंतर आता कंपासच्या दोन्ही पायामध्ये हे अंतर घेऊत आपण, जे कंस बाजू एम आणि बाजू एनला छेदलेलं मधलं जे अंतर आहे ते घेऊत. स्टील पॉईंट इथं ठेवा इकडच्या कंसावर आणि इथंपर्यंतचं अंतर घ्या. हे अंतर घेतल्यानंतर आता स्टील पॉईंट ह्या कंसावर एनला छेदणारा जो कंस आहे तिथं ठेवा आणि आर्कला छेदणारा एक आर्क काढून घ्या. सिमिलरली या कंसावर ठेवायचं आहे आणि पहिल्या कंसाला छेदणारा ड्रॉ अ आर्क, या पद्धतीने आर्क काढून घ्यायची. देन टेक द स्केल, पट्टी घ्या आणि मधून आणि या कंसाच्या छेदनबिंदूमधून जाणारी रेषा काढा. शो ॲरो हेड्स ऑन बोथ द साइड, दोन्ही बाजूला बाणाचं टोक दाखवा. नेम द लाईन एल. आता इथून एन बिंदू आणि या कंसाच्या छेदनबिंदूमधून जाणारी रेषा काढा. ड्रॉ अ लाईन सच दॅट द लाईन पासेस थ्रू द पॉईंट एन अँड द इंटरसेक्शन पॉईंट ऑफ द आर्क्स. शो ॲरो हेड्स, नेम दिस पॉईंट एम. Line L is the tangent at point M and line M is a tangent at point N. In this way we can draw the tangent to the circles. Now आता एक काम करायचं राहिलं आहे, याची रेडियस लिहायची राहिली. इथं आपण रेडियस लिहिली नाही, इथं लिहूत आपण. रेडियस ऑफ द सर्कल इज 3.4 centimeter. In this way we draw the tangent to the circle. आता या उदाहरणामध्ये हे डायमीटर सुद्धा लिहायची होती आपल्याला 6.6 सेंटीमीटर आणि इथं 3.3 सेंटीमीटर लिहायला विसरायचं नाही. तर या पद्धतीनं आपल्याला टँजंट काढता येतात. आता उरलेले 2 एक्झाम्पल 6 आणि 7 आणि प्रॅक्टिस सेटमधले काही उदाहरणं मी उद्या घेणार आहे. थँक्यू स्टुडंट्स.